आणि आता बातमी दिल्लीतल्या एका बैठकीची, मात्र महाराष्ट्राच्या दृष्टीने आवश्यक। शेतकरी आत्महत्याग्रस्त विदर्भ आणि मराठवाड्यातील सिंचन प्रकल्पांसाठी केंद्राने मदत करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। राष्ट्रपती भवनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नीति आयोगाच्या कार्यकारी समितीची बैठक पार पडली। यावेळेला देवेंद्र फडणवीस यांनी ही मागणी केली। या बैठकीमध्ये केंद्रीय मंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, अधिकारी आणि नीति आयोगाच्या सदस्यांनी हजेरी लावली होती। मात्र या बैठकीला पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अनुपस्थित राहिले। या बैठकीमध्ये देशाच्या विकासाचा 15 वर्षांचा रोडमॅप सादर करण्यात आला, ज्यामध्ये पुढच्या 7 वर्षांसाठी रणनीती ठरवणारे दस्तऐवज आणि 3 वर्षांचा ॲक्शन प्लॅनचा समावेश आहे। राज्याचे मुख्यमंत्री जेव्हा प्रयत्न करतील तेव्हाच नव्या भारताचं स्वप्न पूर्ण होईल, अशा प्रकारचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला। मुळामध्ये महाराष्ट्राने एक लॉंग टर्म स्ट्रॅटेजी, जर आपण विजन डॉक्युमेंट म्हणतो, ते नीति आयोगाच्या सूचनेप्रमाणे तयार केलं आहे। 2018 ते 2030 या कालावधीचे हे डॉक्युमेंट आहे आणि या डॉक्युमेंटच्या माध्यमातून पूर्णपणे महाराष्ट्राला कृषीच्या क्षेत्रात स्वावलंबी कसं करायचं, शेतकऱ्यांचं जे काही उत्पन्न आहे हे आपल्याला दुप्पट कसं करता येईल, राज्यामध्ये ग्रामीण भागाचा विकास कसा करता येईल, आदिवासी असतील, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती असतील, त्यांचा विकास कसा करता येईल, अशा प्रत्येक मुद्द्यावर एक लॉंग टर्म स्ट्रॅटेजी आम्ही तयार केली आहे। आज प्रामुख्यानं त्याचे हायलाइट्स हे मी त्या ठिकाणी मांडले आणि ते मांडत असताना विशेषत्वाने कृषी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक करण्याकरता केंद्र सरकारने मदत करावी, मायक्रो इरिगेशन करता मोठ्या प्रमाणात निधीची उपलब्धता करून द्यावी, त्याचप्रमाणे हे जे आत्महत्याग्रस्त जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमधले प्रोजेक्ट्स पूर्ण करण्याकरता मागच्या काळात केंद्र सरकारने 26,000 कोटी रुपये आम्हाला दिले आहेत। पण आम्ही अशी मागणी केली की फोकस्ड अशा प्रकारचा कार्यक्रम जर आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये आपण त्या ठिकाणी केला आणि त्या माध्यमातून तिथे